शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केलाय। निकालामधील ठळक मुद्द्यांवरती नार्वेकर यांच्यासोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी पाहूयात। आपल्या सोबत स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत। सर नमस्कार। सगळ्या महाराष्ट्रात नव्हे तर देशाला प्रश्न पडलेला होता की नेमके कुठल्या गटाचे आमदार अपात्र होतील। मात्र आता जी माहिती समोर आली की कुठल्याही गटाचे आमदार अपात्र झाले नाही, नेमका असा निकाल देण्याचं कारण काय होतं याचं विवेचन करण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात ज्या तरतुदींचा उल्लेख केलेला त्या सर्व तरतुदींचं तंतोतंत पालन करून हा निर्णय घेण्यात आला आहे। आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या समोर 21A आणि 21B खाली या याचिका फाईल केल्या गेल्या होत्या आणि त्यात आपल्याला प्रथमदर्शनी हे बघायला सांगितलेलं की मूळ राजकीय पक्ष कोणता गट रिप्रेझेंट करतो त्यावरती फाइंडिंग प्राप्त झाल्यानंतर जर का त्या गटाच्या प्रतोदानी दिलेला व्हिप तो योग्यरित्या फॉलो झाला नसेल तर डिस्क्वालिफिकेशनसाठी माणूस पात्र होतो, आमदार पात्र होतो। तसं असतानाही जर का तो व्हिप जर योग्यरित्या त्या संबंधित आमदाराकडे पोहोचवला गेला नसेल, सर्व्हिस झाली नसेल, तर अशा तरतुदी आहेत कायदेशीर की व्हिपची डिलिव्हरी झाली नसेल, सर्व्हिस झाली नसेल तर त्याला अपात्र ठरवता येत नाही। म्हणून जरीही त्या व्हिपचं उल्लंघन झालं असेल तरीही तो व्हिप संबंधित प्रतोदानी योग्यरित्या सर्व्ह केला नाही, म्हणून आपल्याला त्या फाइंडिंगमुळे आपल्याला कुठच्याही आमदाराला अपात्र ठरवता आलं नव्हे। म्हणूनच मला वाटतं जे कन्फ्युजन काही लोकांच्या मनात आहे की आमचा पक्ष अधिकृत पक्ष नव्हे किंवा आमचा निवडलेला व्यक्ती आमदार हा प्रतोद नाही किंवा पक्षनेता गटनेता नाही असतानाही आमचे आमदार अपात्र ठरले का नाही, तर त्याची जर आपण माझी ऑर्डरचं अवलोकन योग्यरित्या केलं, सगळे मुद्दे समजून घेतले तर आपल्याला ह्याचं उत्तर मिळेल। सर साहजिक आहे की दोन गट होते, एक खुश असू शकतो, एक नाखुश असू शकतो। आता नाखुश असलेला गट जो आहे तो सध्या ठाकरे गट दिसतोय। त्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्ताच आपल्यावर आरोप केला की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन तुम्ही केलेलं नाही। असं झालंय का खरंच? मी कुठच्याही गटाला खुश अथवा नाराज करण्यासाठी हा निर्णय दिलेला नाहीये। मी हा निर्णय घटनेत दिलेल्या तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश मधल्या तरतुदी आणि विधानसभेच्या नियमांच्या आधारावरती घेतलेला निर्णय आहे। लोकशाही मराठीसाठी मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।